आपण पाहताय उत्तरेचा महासंग्राम। महत्त्वाची आणि मोठी बातमी, यूपीसह 5ही राज्यातल्या मतमोजणीला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि यूपीमध्ये भाजप आणि सप हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते। आपण पाठी स्क्रीनवर पाहू शकता, यूपीसह 5ही राज्यातल्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भाजप आणि बसप या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात हा पहिला कल जो आहे कुठल्याही क्षणी आपल्याला मिळू शकतो। महत्त्वाची आणि मोठी बातमी, सर्वात वेगवान निकाल आपण जय महाराष्ट्रवर पाहत राहणार आहात आज दिवसभर। जोपर्यंत शेवटचा निकाल हाती लागत नाही तोपर्यंत हे कल जे आहेत, हे अपडेट्स जे आहेत ते आपण जय महाराष्ट्रवर पाहत राहणार आहात। सपाकडून भाजप यूपी हिसकावणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे निकाल हे महत्त्वाचे आहेत। पंजाब जिंकून आव्हान आप उभं करेल का, आप टक्कर देणार का, कशा पद्धतीनं आप या ठिकाणी बाजी मारताय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोव्यामधली गणितं वेगळी आहेत। त्याच्यानंतर काँग्रेस पुन्हा उभारी घेणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पंजाब आणि गोव्यामध्ये काँग्रेस जी आहे, काँग्रेस आघाडी घेणार का, काँग्रेस कशा पद्धतीनं ही समीकरणं बदलू शकते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। यूपीमध्ये सर्वच पक्षांनी हे खाते उघडलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला हे थोडंसं झुकतं माप मिळाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, यूपीमध्ये 54 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत। तुम्ही आमच्या स्क्रीनवर जे आहे टीव्ही स्क्रीनवर आपण या ठिकाणी पाहू शकतात। भाजपला 22 जागा, सपाला 18 जागांवर आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, यूपीमध्ये सर्वच पक्षांनी खातं उघडलेलं आहे। काही तासातच स्पष्ट होईल की नेमका मतदारांचा कौल हा कोणत्या पक्षाला आहे। तुम्ही आमच्या टीव्ही स्क्रीनवर या ठिकाणी पाहू शकतात। वरच्या बाजूला उत्तर प्रदेशचे निकाल जे आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसतील। आतापर्यंत कोणत्या पक्षानं आघाडी घेतलेली आहे, किती जागांवर ही आघाडी आहे ते आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय। उजव्या बाजूला पंजाबचे निकाल आणि त्याच्यानंतर खाली उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर, 5ही राज्यांमध्ये निवडणुकांच्या मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झाली आहे। काँग्रेसला 12 जागांवर आघाडी आहे, अकाली दलला 2 जागांवर आघाडी आहे। पंजाबमध्ये 16 जागांचे कल जे आहेत ते आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, 5ही राज्यातल्या निवडणुकींच्या निकाल जे आहे ते काही तासातच स्पष्ट होतील। कोण बाजी मारणार, कोणाला खुर्ची मिळणार, कोणाला मिरची लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पंजाबमध्ये 16 जागांचे कल जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। काँग्रेसला 12 जागांवर आघाडी मिळाली आणि अकाली दल जे आहे ते 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याची माहिती मिळते। पंजाबमध्ये 16 जागांचे कल, पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे। या ठिकाणी आपण पाहताय वाराणसी आणि उत्तराखंडमधले त्या ठिकाणी जी काउंटिंग सुरू झालेली आहे, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, त्यावेळचे दृश्य जे आहे ते मतमोजणीच्या काही क्षणा अगोदरची ही दृश्य आपण पाहताय। कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वाराणसीमधले, ऋषिकेशमधले हे व्हिज्युअल्स जे आहेत ते आपण पाहताय। या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती काही वेळापूर्वीच सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि कशा पद्धतीने ही तयारी केली जात होती। मतमोजणी केंद्रांवर या ज्या मतपेट्या ज्या आहेत त्या नेतांची ही दृश्य जी आहेत, संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण पार पडलेली आहे आणि संपूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये, कडक पोलीस बंदोबस्तामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। उत्तरेचा महासंग्राम आपण पाहताय। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। उत्तर प्रदेशमध्ये कोणाला खुर्ची मिळणार, कोणाला मिरची लागणार, वेगवेगळी समीकरणं, राजकीय समीकरणं ही 5 राज्यांमधली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही दृश्य जी आहेत ती आपण पाहताय। मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी केली जात होती, ऋषिकेशमधली ही दृश्य जी आहेत ती आपण पाहताय। आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता, उत्तर प्रदेशमध्ये कोणता पक्ष, भाजप जो आहे तो 23 जागांवर आघाडीवर आहे। सपा 18, काँग्रेस 2 आणि बसप 16 जागांवर आघाडीवर आहे। इतर पक्ष सुद्धा 2 जागांवर आघाडीवर आहेत। सर्वच पक्षांनी या ठिकाणी खातं जे आहे ते आपलं उघडलेलं आहे। फक्त आता पूर्णपणे कौल मतदारांचा कोणाला मिळतो हे काही तासातच स्पष्ट होणार आहे। 403 जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये मतदान झालेलं आहे। मोठं राज्य आहे, त्याच्यामुळे निवडणुकांचे निकाल जे आहे ते लागायला जे आहे ते काही वेळ लागू शकतो। मात्र या ठिकाणी आघाडी कोणकोणत्या पक्षांनी घेतलेली आहे ते आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय। त्याच्यानंतर पंजाब आणि खाली उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचे निकाल जे आहेत ते आपण जय महाराष्ट्रच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता। उत्तर प्रदेशमधल्या मतमोजणीमध्ये मतदारांचा कौल आपल्याच बाजूने लागावा याकरता सर्वच दिग्गजांनी देवाला कौल लावलेला पाहायला मिळतोय। यूपीतल्या दिग्गज नेत्या रीता बहुगुणा यांनी सुद्धा दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनानंच केलेली आहे। आपण नेहमीच पाहिलेलं आहे की ज्या वेळेला निकाल लागतात त्यावेळेला देवदर्शनासाठी नेत्यांची म्हणा किंवा कार्यकर्त्यांची म्हणा ती मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळतं। देव पाण्यामध्ये ठेवले जातात की कौल आपल्याला मिळावा
आपला विजय व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. देवाला साकडं घातलं जातं आणि तेच चित्र उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. वेगळी काही परिस्थिती नाहीये. मतमोजणीमध्ये मतदारांचा कौल आपल्याच बाजूनं लागावा यासाठी पूजा अर्चा जी आहे ती केली जाते आणि तिकडची जी आहे ती दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय. रीटा बहुगुणा यांनी देवाचं दर्शन घेतलेलं आहे. यूपीमध्ये सर्वच पक्षांनी आपली खाती उघडलेली आहे. सुरुवातीच्या कालांमध्ये भाजपला थोडं चुकतं माप या ठिकाणी मिळालेलं आहे. भाजप आघाडीवर आहे. यूपीमध्ये 64 जागांचे कल जे ते हाती लागायला सुरुवात झालेली आहे. 8 वाजता मतमोजणीला 5ही राज्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. भाजपला 31 जागा, सपाला 16 जागांवर आघाडीवर आहे. सगळ्या आता जो कल येतोय त्याचा अर्थ आता आपण असं सेफली म्हणू लागू शकतो की भाजपला उत्तर प्रदेशमध्ये आघाडी मिळते आणि एक्झिट पोलचे आकडे कदाचित खरे ठरण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. निलेश, कशा प्रकारे बघायचं या कौलांकडे? 31 जागा भाजप. अगदी सुरुवातीचे कौल आहेत. मुख्यतः सुरुवातीची बढत ही अंतिमतः बढत असते असं चित्र नाहीये. कारण आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जर आपण बघितलं तर गेल्या अगदी मुंबईतल्या निवडणुकीमध्ये शिवसेना सकाळपासून बढत घेत होती आणि नंतर भाजपनं मुसंडी मारली आणि त्यामुळे इतर पक्षही मुसंडी मारताना पाहायला मिळू शकतात. निश्चितच सुरुवातीचं आणि हे जे आहे मुख्यतः पोस्टल वोट आहे. पोस्टल वोटच्या आधारावर येणारं अशा स्वरूपाचे हे कौल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण लगेचच भाजप आता पूर्णतः बहुमताकडे जात आहे असा काय अर्थ तरी लावता येणार नाही. पण निश्चितच भाजप 35 जागांवर इथे आघाडीवर दिसतंय. तर जे कौल होते एक्झिट पोलचे त्याच्या जवळपास भाजप जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. बरं, दरम्यान आपल्यासोबत आता 2 नवीन गेस्ट आहेत. एक सौरभ गणपते, राजकीय विश्लेषक, आणि तिकडे नागपूरला आपल्यासोबत जगजीत सिंग आहेत, आम आदमी पार्टीचे. थोडं पंजाब बद्दल मला पटकन जगजीत सिंग यांच्याकडे जावं लागणार आहे. जगजीत सिंग जी, आपने कहा, तुम्ही म्हणाला होतात की आम आदमी पार्टी आघाडीवर असेल, पण आता जे पहिले पहिले रुझाव आपल्याकडे येत आहेत, कौल येत आहेत, त्यामध्ये काँग्रेस 12 जागांवरती आघाडीवर आहे आणि आम आदमी पार्टी 2 जागांवर आघाडीवर आहे. कशा प्रकारे बघायचं आता? नहीं, ठीक है. अभी ये स्टार्टिंग के रुझान है. ये तो हो सकता है. अभी पोस्टल वोट्स है, अभी जो बैलेट के वोट्स है, आपके सॉरी ईवीएम के वोट्स है, वो अभी सब बाहर आएंगे और थोड़ी देर में सब पिक्चर क्लियर होगी. हम लोग आश्वस्त हैं. हमारा इंटरनल सर्वे हमारा हमेशा होता है, उसके बारे आश्वस्त हैं. आपको अंतिम रिजल्ट जो मिलेगा, हम स्वीप करेंगे पंजाब को और पंजाब में हम अपनी गवर्नमेंट बनाएंगे. ये अभी स्टार्टिंग के है. स्टार्टिंग का जो वोट्स अभी काउंट होना शुरू हुआ है, 1 घंटा जाने दीजिए, आपके सामने खुद ब खुद पिक्चर क्लियर होगी. जी जी, ठीक आहे. मी इकडे स्टुडिओमध्ये येतो, सौरभकडे जातोय. सौरभ, हा झाला कल वगैरे सगळं, पण उत्तर प्रदेश हे कॉम्प्लिकेटेड राज्य आहे. त्यात पश्चिम उत्तर प्रदेश, तिकडचे विविध भाग, त्याच्यातून मिळणारी सगळी आघाडी, त्याच्या संदर्भातले जे सर्वे जर का बघितले तर अगदी मुस्लिम बहुल भागाचा एकूण जर का हे बघितला तरी सुद्धा भाजप काही जागांनीच मागे पुढे असेल, पण एकूण उत्तर प्रदेशचा कल हा भाजपकडे दिसतोय. मुस्लिम समुदायाची गोष्ट केली म्हणून आपण एक महत्त्वाची बघायला पाहिजे गोष्ट की अशी की मुस्लिम समुदायामध्ये एक संदेश असतो, जनरली फिरत असतो की भाजपला मत देऊ नका. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला इतर पक्ष मुस्लिम कॅन्डिडेटला वोट देतात, मुस्लिम कॅन्डिडेट तिकीट देतात, त्यावेळेला अनेकदा भाजप हा हिंदूच मनुष्य देतो. 60% जर का तिकडचं मुस्लिम पॉप्युलेशन असेल तर भाजप तिकडे हिंदू कॅन्डिडेट देऊन 40% आपल्याकडे घ्यायचं बघतो. बरं, आता ह्यात अजून एक भाग असा आहे की इथे कुठेतरी संशय असा येतोय की मुस्लिम लोक जर भाजपला मत देत असतील, समजा तर त्या समुदायामध्ये एवढा मोकळेपणा आहे का की वोटिंग मधनं बाहेर आल्यानंतर मी नरेंद्र मोदींच्या भाजपला मत दिलं हे सांगायचा? बरोबर आहे. ह्याचं कारण असं की मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये गुजरातमध्ये पण झालंय की भाजपचा कॅन्डिडेट निवडून आलेला आहे. त्यामुळे कदाचित असं असेल की आपल्याला जे सांगितलं गेलंय त्याच्या विपरीत आपण केल्यानंतर कदाचित आपल्याला तिकडे सांगायची हिंमत नसेल. हा एक भाग झाला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण इथे स्ट्रॅटेजिक वोटिंगचा वगैरे विचार नको करूया. ह्याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे आपण पंजाबचे निकाल बघतोय, आपण मुंबई महापालिकेचा निकाल बघितला, आपण भाजपचा निकाल बघितला, दिवसभर मला हेच बघायचंय की ह्या देशातले लोक कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही पक्षातल्या घराणेशाहीला नाकारतात का? ह्याचं कारण महाराष्ट्रात बघितलं आपण परळीचा गड पडलेला आहे पंकजा पालवेंचा. त्याच्यानंतर महाराष्ट्रात बघितलं आपण ठाकरे घराणं आणि पवार घराणं बऱ्यापैकी नुकसान पोचलंय. जयललितांचं आता काही कुटुंब विशेष राहिलं नाही
अखिलेश यादवांच्या परिवाराला धक्का पोहोचतोय का हा एक बघायचा आहे. प्रकाश सिंग बादलांच्या परिवाराला धक्का पोहोचला आपण बघतोय. त्यामुळे कोणत्याही पक्षातली कोणतीही घराणी ही जर का लोकांना नको असतील तर त्या परिवर्तनाकडे आपण कसं बघणार आहोत? आपण त्याच्याकडे जातीपतीचं राजकारण बघणार आहोत का हिंदुत्वाचं राजकारण बघणार आहोत? हे आपण आज संध्याकाळपर्यंत क्लिअर करू शकतो. पंजाब बद्दल परत एकदा पहिल्यांदा मी येतो ठाकूरांकडे. ठाकूरजी, बात करे पंजाबची आपण बाजू बाबतीत बोलूयात. हे खरं की तुम्ही धरलं होतं, तुमचे सगळे प्रवक्ते म्हणतात की ठीक आहे पंजाबला जाणारच होतं, 10 वर्ष झाली होती, अकाली वगैरेचा कारभार, सगळ्या गोष्टी. पण याचा अर्थ तुमची मोदींची लाट कितीही स्ट्रॉंग असो, लहर जो होती है वो कभी ना कभी उसे नीचे आना ही पड़ता है. लाट ही नेहमी एकदाच वरती जाते, ती सारखी वरती नाही राहू शकत. आणि जर का पंजाबचा पराभव तुम्हाला मान्य असेल तर याचाच अर्थ मोदी लाट सगळंच वाचू शकत नाही, हे निश्चित आहे. ऐसा है प्रसन्न जी, पंजाब तो वैसे भी हमने अकाली दल के लिए ही छोड़ा था. हमारा कोई बहुत कंसंट्रेशन वहाँ था ही नहीं. अच्छा. हाँ, और हम पहले से ही ये बोल रहे थे कि पंजाब में नहीं, जिस तरह से मैं बताता हूं आपको, 2014 में शिवसेना को जिस तरह से बढ़ोतरी मिली, उस बार हर बार भाजपा बोल रहा था ये तो मोदी जी की वेव थी, लहर थी, तो आप भी उसमें चले गए आगे. अकाली दल मध्ये आता मात्र अकाली दल हरला तर ते अकाली दलाचे आम्हाला काही देणं घेणं नाही, असं ऐसा कैसा हो सकता है? यहाँ पे शिवसेना की बढ़ोतरी मोदी की वजह से, लेकिन अकाली दल अगर मरता है तो खुद की वजह से. शिवसेना की बढ़ोतरी जो मोदी जी की वजह से, वो तो दिख रहा है, आप देख लीजिए ना. सही बात है ना. तो अभी अकाली दल अगर गिर रहा है तो वो भी मोदी की वजह से. वो बात है कि अकाली दल वहाँ इतने सालों से सत्ता में थी, उसका बहुत सारा एंटी इनकम्बेंसी था, बहुत सारा काम ऐसा हुआ है और हमको कल्पना थी. भाजपाशी काहीच देणं घेणं नाही आहे. त्याच्यामध्ये आम्ही लक्षात दिलं नव्हतं, तेच सांगतोय मी की आमचा जास्त लक्ष तिथे नव्हता. आमचा कॉन्सन्ट्रेशन उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवावर ही होता. अभी प्रॉब्लम अलग है. देखिए अभी कोई योगेश जी बता रहे थे कि बीच में रोगे साहब ने भी बोला कि भाई मोदी चातुर्य, ते म्हणत होते हार्डवर्क, 3 दिवस दिला. अभी योगेश जी को पता होना चाहिए कि इस देश में एक ऐसे प्रधानमंत्री थे जिनकी अपनी कोई कॉन्स्टिट्यूएंसी ही नहीं थी. तो जाते कहाँ? वो पूरे देश में कहीं जाते नहीं थे. इसलिए जब मोदी जी जाने लगे तो लोगों को नजर आने लगा. अरे इसके पहले क्या इंदिरा गांधी जी जब प्रधानमंत्री थी तब वो नहीं जाती थी क्या? राहुल गांधी, सोनिया गांधी अमेठी रायबरेली जाके 2-2, 3-3 दिन नहीं रहते हैं. अभी प्रधानमंत्री जी का वो लास्ट फेज था, वहां पे चुनाव, उनकी कॉन्स्टिट्यूएंसी है. अगर वो अपने कॉन्स्टिट्यूएंसी में जाके 2 दिन रुक गए तो पूरी मीडिया में, पूरे देश में यही बचा हुआ है. कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पंतप्रधान 3-3, 4-4 रॅली घेतात, याबद्दल मी प्रश्न तुम्हाला विचारेन. त्यापूर्वी मी रोगेंकडे येतो. आणि थोडा तुम्ही काही मध्ये बोलत होता, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा? कसं आहे, पंजाब मधला पराभव आहे तो अकाली दलाच्या नावानं बिल फाडायचं हे काय बरोबर नाही. अकाली दलानं त्या ठिकाणी समाजद्रोही सुद्धा कामं बरेच इथे झालीत. राजाश्रय मिळाला ड्रग्ज सारखी, आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानातनं येणारे अतिरेकी, पठाणकोटच्या लष्करी विमानतळावरचे हल्ले असतील, SP ला सोडून देण्याचा विषय असेल, तिथल्या अतिरेक्यांनी SP ला धरला आणि सोडला. कसा सोडला? लागेबांधे असल्याशिवाय सोडला. पाकिस्तान बरोबर लागेबांधे, आणि त्याला जर राजाश्रय असेल अकाली दलचा आणि खलिस्तानवादी मुवमेंट जर ती परत पुनरुज्जीवन करण्यासाठी त्याचं जर न्यूझीलंड हे जर केंद्र असेल, आणि पंजाबमधल्या बऱ्याचशा नेत्यांचं मनी लॉन्ड्रिंगचं केंद्रही न्यूझीलंड असेल, या गोष्टी समाजद्रोही, राष्ट्रद्रोही याच्यातच मोडतात. आणि त्याच्या तिथं मजिठिया ते सगळं ड्रग्जचं रॅकेट चालवतात. म्हणजे सुखबीर सिंग बादलांचे सख्खे मिळवणे, हरसिमरनजीत कौर जे आहेत त्यांचा सख्खा भाऊ. आणि या परिस्थितीमध्ये इतक्या जर वाईट तिथं गोष्टी घडत असतील, आणि त्याला भाजपचा जर गेले 10-15 वर्षाचा साथ असेल, आणि भाजपचा तिथं धुवा उडाला नाही म्हणायचं नाही. पंजाबमध्ये या गोष्टींना भाजपला जबाबदार म्हणायचं नाही. एरवी तुम्ही राष्ट्रद्रोहाच्या नावानं त्यांच्या विरुद्ध इतकं बोलणार, आणि राष्ट्रप्रेमाचे फक्त आम्ही एकटेच आमच्याकडे मालकी आहे, त्याची ठेका त्याच्या आहे, असं ज्या वेळेला तुम्ही बोलणार, त्यावेळेला पंजाबमध्ये इतक्या देशविरोधी आणि समाजविरोधी गोष्टींना राजाश्रय मिळाला इतक्या दिवसात, त्याच्या बरोबर भाजप होता. याचा भाजपला थोडाही दोष द्यायचा नाही. याचा गेले 2.5 वर्ष मोदींचं सरकार तिथं त्यांनी राजाश्रय दिलाच नाही या अर्थानं. मग त्यांना मोदींना धरायचं नाही आम्ही रिस्पॉन्सिबल, हे कसं काय चालेल? लोकशाहीमध्ये हे करावंच लागेल. मी यादवांकडे येतो, समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आहेत. यादवजी, रुझाव तुम्ही बघताय, रुझाव कैसे हो तो आप देख रहे हो, भाजपा 50 जगहों पे आगे है. तुम्ही याकडे कसं बघताय आता? आणि समाजवादी पार्टीला आता मोठा पल्ला गाठ आहे, क्योंकि 21 पे सपा है, भाजपा 50 वर है. नहीं, ये शुरुआती रुझान है. ये तो
अभी आगे आने वाले में समाजवादी पार्टी का आप देखेंगे अपने आप आंकड़ा चेंज होते जाएगा, आप लोगों के सामने है। और समाजवादी पार्टी ने काम किया हुआ है, हाँ, इसलिए लोग अपना वोट समाजवादी पार्टी को दिए हुए हैं। लेकिन फिर भी ये बढ़ोतरी मिल रही है भाजपा को, उसका कुछ तो विश्लेषण करना पड़ेगा। ऐसे क्या हुआ कि भाई यहाँ पे इतनी जगह अगर बढ़ती गई, इतने रैली, तो आप बात कर रहे थे रैली को अच्छा प्रतिसाद मिला है, यहाँ पे समाजवादी पार्टी की धूम भी चल रही है, अखिलेश यादव युवा नेतृत्व भी है, राहुल गांधी भी उनके साथ है, तो क्या क्या गलतियां हो गई फिर? नहीं, अभी ये तो शुरुआती रुझान है, आगे तो थोड़ी देर में देखिए अब आंकड़े चेंज होंगे। ऐसा नहीं कि कोई पक्का है, अभी थोड़ा देर में चेंज हो जाएगा, आपके सामने नजर आएगा। अच्छा बड़ी इस तरह से बताइए, चले हम मैं मेरे सवाल को घुमा के आपको पूछता हूं। 2012 में जिस तरह से पूरा यूपी मानो समाजवादी पार्टी बन गया था, सारे जगह पे सिर्फ यूपी के मतलब साइकिल दिख रही थी हमें, मुझे आज भी याद है। आज भी ऐसा रुझान दिखने मिलेगा? क्या आप इतनी विश्वास पूर्वता की तरह हम लोग को पूर्ण विश्वास है समाजवादी की सीट आएंगी। नहीं, पर है ना, मुख्य तौर पर सवाल ये है कि आपके ही अखिलेश यादव जी ने जो बात कही कि अगर हम अच्छे नतीजे नहीं ला पाते तो हम मायावती के साथ जाएंगे, तो एक तरफ आप ही के मुख्यमंत्री कह रहे हैं कि ऐसी स्थिति बनने पर हम मायावती के साथ जाएंगे, दूसरी तरफ आप कह रहे हैं कि नहीं हम पूरी तरह से आ जाएंगे। तो एक विश्वास जो होना चाहिए वो तो पहले से ही आप में कम नजर आ रहा है। कम नजर नहीं आ रहा है। उन्होंने क्या बोला, अगर हमारी सीट कम होएंगी तो ऐसा उन्होंने बोला था, लेकिन कम होने का सवाल ही नहीं। अच्छा, वो तो बोल चुके थे कि हमारी पक्की नहीं थी, पक्की करने के लिए हमने कांग्रेस को साथ में लिया था, और पक्की हुई नहीं, कच्ची हो गई तो क्या मी येतो, मी चर्चा करायला तो ब्रेकिंग न्यूज येते, त्यासाठी जाऊयात वृषालीकडे। वृषाली, काय बातमी आहे? नक्कीच, आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आताच्या घडीला आपण पाहणार आहोत। उत्तर प्रदेश मधल्या मतमोजणीमध्ये मोदींचा मॅजिक चालत असल्याची बातमी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहत आहे, भाजपने आघाडी घेतलेली आहे। यूपी मध्ये भाजपला 50 जागांवर या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। सपा सुद्धा आघाडीवर आहे। यूपीचे 100 जागांचे कल जे आहेत ते हाती येऊ लागलेले आहेत। सुरुवातीपासूनच भाजप जी आहे ती आघाडीवर असल्याचं कळतंय। काँग्रेस 4 तर बसपाला 8 जागांवर आघाडी आहे। समाजवादी पार्टीला 26 जागांवर आघाडी आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी याच्यामध्ये आपण पाहत आहे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आघाडी मिळालेली आहे। यूपीच्या कलांमध्ये मोदी मॅजिक या ठिकाणी पाहायला मिळतो। यूपीमध्ये भाजपला 50 जागांवर आघाडी मिळालेली आहे। 50 चा आकडा जो आहे तो आता भाजप पार करते। यूपीचे 100 जागांचे कल हाती लागलेले आहेत। या संदर्भात शिवपाल यादव यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। देखिए, काउंटिंग का इंतजार है और परिणाम तो अच्छे आना है, और जो जनता का विश्वास सबको मानना ही है, स्वीकार करना है जनता का निर्णय का इंतजार करो। काउंटिंग का इंतजार है, तो बड़ी जीत होनी है। जनता ने जितना हमें वोट दिया है और जोश भी था हमारे चुनाव में, और हमेशा जनता ने हमें जिताया है, फिर जिताएगी। उनको वो बसपा के साथ चले जाएंगे। अब इंतजार करो, थोड़ा सा इंतजार करो। मध्ये आपची सत्ता येईल असं आशुतोष यांचं म्हणणं आहे। आपचे नेते आहेत आशुतोष, त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। क्योंकि बस अब रिजल्ट आने वाले हैं, लेकिन फिर भी मुझे लगता है कि पंजाब के अंदर हमारी सरकार बनेगी, भारी बहुमत से सरकार बनेगी। गोवा में भी हमारा प्रदर्शन बहुत अच्छा होगा। आज जो भी नतीजे आएंगे उसके आधार पर देश के भविष्य की राजनीति तय होगी। नहीं, हमें तो इस बात का पूरा यकीन है कि पंजाब के अंदर हमारी सरकार बनेगी। बाकी जनता का जो फैसला होगा उसे माथे पे, लेकिन जहां तक मुझे लगता है और जहां तक जिस तरीके का रिस्पॉन्स था पंजाब के अंदर, इसमें कोई शक नहीं है कि हमारी सरकार वहां ना बने।
एकूणच कल पाहता सध्या तरी भाजपच्या बाबतीतले जरा अच्छेच कौल दिसायला लागलेले आहेत, पण इतर ठिकाणी पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने आणि काँग्रेसमधला डिफरन्स कमी होत चाललेला आहे. मगाशी 2-4 जागांवरती असणारी आम आदमी पार्टी 9 जागांपर्यंत चाललेली आहे. तुम्ही ग्राफिक्स बघू शकता, आपला अतिशय खास ग्राफिक्स आहे. एका नजरे तुम्हाला सगळा निकाल बघायला मिळतोय. तिथे गोव्यामध्ये सुद्धा अजून काट्याची टक्कर आहे. काँग्रेस पुढे आहे, भाजपचं अजून खातं उघडते असं दिसतंय आपल्याला. उत्तराखंडमध्ये सुद्धा भाजप पुढे, पण ते जवळपास अपेक्षित होतं. पण आपला आता जरा मला गोव्याकडे पण जायचं. मी निलेश पासून सुरुवात करेन. निलेश, शेवटच्या टप्प्यामध्ये त्या गोवा स्वाभिमानी जी संघटना आहे वेलिंगकर सुरक्षा संघ, त्यांनी नंतर म्हटलं की आम्ही भाजपकडे जाणार आहोत. याचा अर्थ एसपी समाजवादी पार्टीने जो उत्तर प्रदेशमध्ये खेळ खेळला, आमच्यामध्ये फूट पडली, सगळं मीडिया अटेन्शन त्यांच्याकडेच, म्हणजे गोव्यामध्ये पण हाच खेळ खेळला गेला. मुख्यतः विचारसरणी एक आहे. गोसुम म्हणजे गोवा सुरक्षा मंच जो आहे त्याची मुळात विचारसरणी एक आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी विचारसरणी एक असते त्यावेळेला निवडणुकीनंतर त्यांचं एकत्र येणं हे अपेक्षित मानलं जातं. आता स्पष्टपणे संकेत जे आहे ते गोसुमच्या नेत्यांनी दिलेले आहेत की जर उद्या भाजपला गरज पडली तर आम्ही मदत करू. राज्यामध्ये भाजप शिवसेना असो किंवा अगदी मनसे असो, यांचा कल जो आहे तो हिंदुत्ववादी पक्षांकडे असतो. गोसुमचा ही विचारसरणी जी आहे ती हिंदुत्ववादाची आहे आणि त्यामुळे साहजिक आहे गोसुम हा भाजपबरोबर जाताना पाहायला मिळेल आणि त्यातूनच गोव्यातही कमळच फुलणार हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. आता तिथले निकाल काही विशेष समोर येताना पाहायला मिळत नाही, कौल काही विशेष समोर येताना पाहत नाही. याच्यातला एक भाग आहे, जर का समजा तुम्ही मनोहर पर्रीकरांना गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आणणार असाल तर वेलिंगकर येत आहेत का तिथं भाजपला पाठिंबा द्यायला, हा फक्त मुख्य प्रश्न आहे. कारण व्यक्तिद्वेष हा पराकोटीचा आहे. तुम्ही बाकीचा काही जरी बोललात तर पर्रीकरांना स्वीकारलं म्हणजे मग वेलिंगकरांनीच माघार घेतल्यासारखं कशाकरता केलं बंड. आता तरी वेलिंगकर पर्रीकरांना स्वीकारतील आणि दिल्लीतून पर्रीकर परत गोव्यात येतील अशी परिस्थिती नाही. म्हणजे 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त काळ आणि सर्वात जास्त दिवस पर्रीकरांनी गोव्यातच घालवलेले आहेत. पण तरीही केंद्रातलं सरकार त्यांना पुन्हा राज्यात पाठवेल का हाही प्रश्न काय. काय त्यांच्याच गटातून बातम्या सोडत होते पर्रीकर पुन्हा गोव्यात येणार. सौरभ, म्हणून म्हणतो गोव्याला 3 गोष्टी बघाव्या लागतील. एक तर पहिली गोष्ट, गोव्यात संघाचा होल्ड आहे, डेफिनेटली आहे. पण संघाचा होल्ड असून सुद्धा गोवा हिंदुत्ववादी आहे का, आता अजिबात नाही. कारण गोव्यात आजही राजरोसपणे बीफ विकलं जातं. त्यामुळे जो संघ आपल्याला इकडे दिसतो गोमाता वगैरे म्हणणारा, तो तिकडे गोव्यात दिसत नाही. दुसरा भाग असा की गेल्या निवडणुकांमध्ये गोव्यातनं 7 चुकबुल द्यावी घ्यावी 7 कॅथलिक उमेदवार निवडून आले होते. मग ख्रिश्चन लोकांमध्ये भाजपचा जो निगेटिव्ह प्रभाव असू शकतो तो आहे का, तर नाही. तिसरी गोष्ट अशी की वेलिंगकरांनी आंदोलन केलं. पहिला मुद्दा काय होता, मराठी शाळांचं काय होणार. पण आज झालंय असं की ख्रिश्चन पॉप्युलेशन गोव्यात मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या प्रमाणामध्ये असं होतं की पुढची पिढी जी आहे ती मराठी या मुद्द्यावर आणि मराठी शाळांच्या मुद्द्यावर आस्था न ठेवणारी आहे, ही फॅक्ट आहे. त्यामुळे सुद्धा त्या मुद्द्यावर जर का तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला पुढे काही फार मोठं भविष्य आहे असं नाहीये. त्यामुळे एकंदरीत कसं होतंय की सक्षम पर्याय नाहीये. मी म्हणून म्हणतोय की आपण या निवडणुकांकडे ना मोदींचा विजय, भाजपचा विजय ह्याच्याकडे पण बघण्यापेक्षा काँग्रेस तर सक्षम पर्याय हा जर का बघितला, आज जर का या क्षणी मोदींचा भाजप किंवा संघाचा भाजप, कम्युनल भाजप, हिंदुत्ववादी भाजप असं वाटणारा भाजप जर का पर्याय असेल तर तोच आहे, म्हणून लोक तर निवडतायत. हे आपण पुढे बोलूया. कारण झालंय कसं, पुढे हे डिस्कशन जाऊ शकतं की हिंदुत्ववाद वाढलाय का, ती एक भीती वाटू शकते. तो आपण मग शेवटच्या टप्प्यामध्ये येईल. तो योगेश कुटेंकडे पुण्याला जायचं, पण त्यापूर्वी होता थोराताना मुद्दा मांडायचा. त्याच्यामध्ये गोव्याचा विषय म्हणत होता की ख्रिश्चनांचा तिथल्या संघाला किंवा भाजपला अगदी कडाडून विरोध नाही. याचा एक भाग असा आहे, सामाजिक परिस्थिती बघू. गोव्यामधला ख्रिश्चन हा जुनी आपली पूर्वी हिंदू धर्मातली जी जात आहे ना ती अजूनही जपतो. आंतरजातीय विवाह होत नाही, ती कुटुंब मला माहिती आहेत, माझ्या शेजारी काय राहणार आहेत. दुसरा भाग असा, मार्गारेट आल्वा ख्रिश्चन जरी असल्या तरी ते शांतादुर्गा देवीला वेणी व्हायला येतात दरवर्षी. एक दुसरा भाग असा, चर्चिल आलेमाव गोव्याचे मुख्यमंत्री होते, मला म्हणाले अरे मी देसाई आहे, मी मराठा आहे. ते आधी सांगतात मी मराठा आहे, मी देसाई आहे. हे चर्चिल आलेमावांची स्थिती तुम्हाला मी मार्गारेट आल्वांची सांगितली. त्यामुळे गोव्यामधलं जवळपास प्रत्येक कॅथॉलिक कुटुंब हे आपल्या पूर्वीच्या जाती करतं आणि मला त्यांच्यामध्ये आंतरजातीय विवाह अजून होत नाहीत कॅथॉलिक मध्ये, पहिली जात बघतात. हे सगळे प्रभाव, थोरातांनी सांगितलेला मुद्दा महत्वाचा आहे. सगळे प्रभाव चालत असतात, निवडणुकीच्या मागे दिसतं एक असतं आणि त्याच्यानंतर घडत एक असतं. या सगळ्या बाबतीत आपण बोलणार आहोत. मला गोव्याच्या बाबतीत आणि इतर ठिकाणच्या बाबतीत सुद्धा मला योगेश कुटेंकडे जायचंय. तिकडे नागपूरहून आपल्यासोबत आपचे प्रवक्ते सुद्धा आहेत, आणखी अनेक विश्लेषक आपल्याला चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी छोटासा ब्रेक पाहत राहा. जय महाराष्ट्र.